मित्रांनो, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. पण एक वर्ष असं होऊन गेलं की त्या वर्षात चक्क 455 दिवस होते. 1582 साली रोममध्ये 4 ऑक्टोबरच्या रात्री झोपलेली माणसं थेट 15 ऑक्टोबर रोजी सकाळी उठली. 1752 साली ब्रिटनमध्ये 2 सप्टेंबरला रात्री झोपलेली माणसं थेट 14 सप्टेंबर रोजीच उठली. अशा प्रकारे अनेक चमत्कारिक गोष्टी काळाच्या पोटात घडून गेल्या आहेत. याच चमत्कारिक गोष्टींचा मागोवा घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत. दरवर्षी बहुतेक जण डिसेंबरला 31ची मौजमजा करून मध्यरात्री 12 वाजता धूमधडाक्यात नवीन वर्षाचं स्वागत करतात. पण 1582च्या आधी जगामध्ये कुठंही असा 31 साजरा केला जात नव्हता. नववर्षारंभही साजरा होत नव्हता. आता तुम्ही म्हणाल असं कसं? हेच जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 800 वर्षापूर्वीच्या इटलीतील रोम शहरात. इसवी सन पूर्व 800 साली रोमवर रोमुलस राजाचं राज्य होतं. याला पहिला रोमुलस राजा असं म्हटलं जातं. या राजाला युद्धाची भारी हौस होती. पण युद्धाला बाहेर पडल्यानंतर कधीकधी अचानक बर्फाचा वर्षाव सुरू व्हायचा. त्यामुळं हा ऋतू नेमका कधी सुरू होतो याचा शोध घेण्याची गरज पडली. हाच शोध घेण्यासाठी त्याने विद्वानांना कामाला लावलं. तिथूनच आधुनिक कॅलेंडरचा जन्म झाला. या विद्वानांनी मार्च ते डिसेंबर असे 10 महिन्यांचे वर्ष शोधून काढले आणि वर्षाचे 304 दिवस ठरवून टाकले. प्रत्येक महिन्याला रोमन देवतेची नावं देण्यात आली. यामधल्या मार्च, मे, क्विंटिलिस म्हणजे सध्याचा जुलै आणि ऑक्टोबर हे 4 महिने 31 दिवसांचे केले. तर एप्रिल, जून, सेक्टिलिस म्हणजे सध्याचा ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 6 महिने 30 दिवसांचे ठरवले. तसंच नवीन वर्ष 25 मार्चला साजरं करण्याचं निश्चित करण्यात आलं. पहिल्या रोमुलसनं सुरू केलेलं कॅलेंडर पुढे 100 वर्ष चाललं. या 100 वर्षामध्ये रोमवर 7 राजे होऊन गेले. त्यांनी युद्धात अनेकांची हत्या केली. त्यामुळं लोक वैतागले. त्यानंतर नुमा पॉम्पिलियस नावाचा राजा रोमच्या सिंहासनावर बसला. त्यानं युद्धामुळे त्रस्त झालेल्या जनतेला शांती प्रदान केली, शेतीला चालना दिली. याच काळात त्याला रोमुलसच्या कॅलेंडरचा आणि ऋतुचक्राचा काडीचाही संबंध नसल्याचं दिसून आलं. त्याने विद्वानांना कालगणनेतल्या त्रुटी सुधारण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे विद्वानांनी संशोधन करून रोमुलसच्या कॅलेंडरमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 नवीन महिन्यांची जोड दिली. अशा प्रकारे इसवी सन पूर्व 700 या वर्षी 12 महिन्याचं पहिलं रोमन कॅलेंडर जगात जन्माला आलं. हे करताना नुमानं वर्षाचे 355 दिवस असतील अशी घोषणा केली. तसंच 30 दिवसांच्या महिन्यांचा 1 दिवस कमी केला आणि जानेवारीत 29 दिवसाचा तर फेब्रुवारी 28 दिवसांचा केला. पण काही वर्षांनी ऋतू आणि महिना यांच्यात मोठी दरी निर्माण होऊ लागली. ही दरी भरून काढण्यासाठी दर 2 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यानंतर 13वा महिना मोजण्याची परंपरा त्यानं सुरू केली. अशा प्रकारे पुढील 600 वर्ष हीच कालगणना सुरू होती. मात्र इसवी सन पूर्व 46 या वर्षापासून ऋतू 3 महिन्यांनी आधीच सुरू होऊ लागले. तेव्हा फारच गोंधळ निर्माण झाला. 750 वर्ष चुकीच्या पद्धतीनं काळाची गणना केल्यानं नवीन कॅलेंडर बनवताना फारच गोंधळ निर्माण झाला. तेव्हा रोमवर जुलियस सीझरचं राज्य होतं. त्यानं पुन्हा नव्यानं संशोधन करण्याचा आदेश दिला. या संशोधनानुसार एका वर्षात 365 दिवस हवेत हे लक्षात आलं. तसंच दर 4थ्या वर्षी 1 दिवस वाढवण्याची गरज असल्याचंही लक्षात आलं. त्यानुसार त्यानं इसवी सन पूर्व 46 या वर्षी जुलियस कॅलेंडर प्रमाणे कालगणना करण्याचा आदेश जारी केला. हे करताना इसवी सन पूर्व 46 हे एकच वर्ष 455 दिवसाचं करावं लागलं. याच जुलियसच्या स्मरणार्थ क्विंटिलिस महिन्याला जुलै असं नाव देण्यात आलं. जुलियस हा अत्यंत क्रूर राजा होता. त्यामुळे कालांतरानं त्याची हत्या झाली. इतकंच नव्हे तर ऑक्टेवियन नावाच्या सेनापतीनं जुलियसच्या सर्वच मुलांची हत्या केली. त्याच्या कुळाचा सर्वनाश केला. यानं आनंदित झालेल्या रोमच्या चर्चनं इसवी सन पूर्व 8 या वर्षी ऑक्टेवियनच्या नावे एका महिन्याला ऑगस्ट हे नाव दिलं. तेव्हा ऑक्टेवियन यानं रोमच्या चर्चकडं फेब्रुवारी महिन्याचा 1 दिवस कमी करून ऑगस्ट महिना 31 दिवसांचा करण्याचा हट्ट धरला. त्याची मागणी मान्य करत कॅलेंडरमध्ये तसे बदल करण्यात आले. पुढे येशूच्या जन्मानंतर 1500 वर्ष हेच कॅलेंडर सुरू राहिलं. कालांतरानं 1582 साली 13व्या पोप ग्रेगरी यांना जुलियसच्या कालगणनेमध्ये मोठा दोष दिसून आला. ख्रिश्चन धार्मिक सण आणि ऋतुचक्र यांच्यामध्ये फरक पडू लागला.
इसवी सन 1582 या वर्षी कॅलेंडर आणि ऋतुचक्र यांचा कसलाच ताळमेळ बसत नव्हता. हा ताळमेळ भरून काढण्यासाठी 1582 या वर्षी एकदम 11 दिवस रद्द करावे लागले. म्हणजे 4 ऑक्टोबरच्या रात्री झोपलेली रोमची लोक जेव्हा सकाळी उठली तेव्हा 15 ऑक्टोबर हा दिवस उजाडला होता. मधल्या तारखा मोजायच्या नाहीत असा आदेश पोप ग्रेगरी यांनी काढला. त्या वर्षी जुळवाजुळव केली तरी दर 400 वर्षांनी कॅलेंडर आणि ऋतू यांचा ताळमेळ चुकणार हे पोप ग्रेगरी यांच्या लक्षात आलं. हीच 400 वर्षांची तूट भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी लिपिक वर्ष मोजण्याची परंपरा चर्चनं सुरू केली. यालाच ग्रेगरियन कॅलेंडर असं म्हटलं जातं. रोमच्या चर्चनं हेच कॅलेंडर ख्रिस्ती धर्मीयांनी मानावं असा आदेश देखील जारी केला. पण ब्रिटिशांनी हा आदेश झुगारून लावला. कालांतरानं 1752 या वर्षी ज्युलियस कॅलेंडर आणि ऋतुचक्राचा काहीच संबंध नसल्याचं ब्रिटिशांच्या देखील लक्षात आलं. शेवटी त्यांनी ग्रेगरियन कॅलेंडर लागू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी त्या वर्षीचे 12 दिवस रद्द करण्याची गरज भासली. तसं फरमान ब्रिटिश सरकारनं जारी केलं. याचा परिणाम म्हणजे 2 सप्टेंबरला रात्री झोपलेली ब्रिटिश लोक जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा कॅलेंडरवर 14 सप्टेंबर हा दिवस होता. म्हणजे मधले 12 दिवस त्यांच्या जीवनातून गायब झाले. पुढे हेच कॅलेंडर मॅकेले याने भारतात लागू केलं. या कॅलेंडरमुळे भारतातील तारखांमध्ये देखील घोळ निर्माण झाले. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा घोळ सर्वश्रुत आहे. याच गोंधळामुळे शिवरायांची जयंती वर्षातून 2 वेळा येते, एकदा हिंदू पंचांगानुसार आणि एकदा ग्रेगरियन कॅलेंडरनुसार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.